कॅन्सर हा आजार अचानक होत नाही, तर तो हळूहळू शरीरातील जीवनशैली, अन्नपदार्थ, पर्यावरण आणि मानसिक स्थितीमुळे विकसित होतो. काही गोष्टींची नियमितपणे काळजी घेतली तर कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. चला तर मग आज आपण खानपान, स्वच्छता, जीवनशैली आणि सामाजिक जीवन या सर्व पैलूंवर खूप सविस्तर अशी माहिती पाहूया. खानपानबाबत काळजी. ताजे आणि नैसर्गिक अन्न खा. जास्तीत जास्त भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी आणि संपूर्ण धान्य यांचा वापर करा. पालेभाज्या आणि फळे अँटीऑक्सिडंट, फायबर कॅन्सरपासून बचाव करतात. दररोज रंगीत भाज्या व फळे खाण्याचा नियमित प्रयत्न करा. जास्त तेलकट, मसालेदार, तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. पॅकबंद पदार्थ टाळा. सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, मांस, सॉसेस, चिप्स यांच्यामध्ये रसायने असतात. मीठ, साखर कमी वापरा. जास्त मिठामुळे पोटाचा कॅन्सर आणि साखरेमुळे स्थूलपणा आणि डायबेटीज होण्याचा धोका वाढतो. उकळून, फिल्टर करून किंवा स्वच्छ स्रोतांमधील पाणीच वापरा. नियमित दही, ताक, आंबवलेले पदार्थ खा. यामुळे आतड्याचे आरोग्य चांगलं राहतं आणि हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव होत नाही. जास्त गरम पदार्थ खाणं टाळा. फार गरम चहा, कॉफीने घशाचा किंवा पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान, तंबाखू, गुटखा, मद्य पूर्णपणे टाळा. हे कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. सेंद्रिय शेतीतील अन्नपदार्थ वापरण्याचा प्रयत्न करा. कीटकनाशकांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. स्वच्छतेबाबत काळजी. शरीराची स्वच्छता. दररोज अंघोळ, केस, नखांची स्वच्छता ठेवा. तोंडाची स्वच्छता ठेवा. नियमित ब्रश करा, गुळण्या करा. तंबाखूजन्य पदार्थ वापरू नका. स्वच्छ स्वयंपाकघर ठेवा. स्वयंपाकघर आणि भांडी नेहमी स्वच्छ ठेवा. जुन्या तेलाचा वापर शक्यतो टाळा. फ्रीजमधील अन्न वेळेत वापरा. शिळं अन्न जास्त दिवस ठेवल्यामुळे त्यात हानिकारक बुरशी तयार होऊन कॅन्सरचा धोका वाढतो. घरात हवा खेळती ठेवा. ओलसरपणामुळे फंगस, बुरशी वाढते, जी शरीरासाठी हानिकारक आहे. केमिकल्सचा वापर कमी करा. घरगुती स्वच्छतेसाठी जास्त रासायनिक द्रव्ये वापरू नका. नैसर्गिक पर्याय वापरा. शौचालयाची स्वच्छता ठेवा. योग्य स्वच्छता न ठेवल्यास संसर्गजन्य आजारामुळे शरीर कमजोर होतं. हात धुण्याची सवय लावा. जेवणाआधी आणि बाहेरून आल्यानंतर हात साबणाने धुणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक टाळा. विशेषतः गरम अन्न ठेवण्यासाठी प्लॅस्टिक वापरू नका. त्यातून कॅन्सरकारक रसायने मिळतात. जीवनशैलीबाबत काळजी. दररोज व्यायाम, चालणं, योगा, प्राणायाम, स्ट्रेचिंग यामुळे शरीरातील चरबी नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास झोप शरीराच्या पेशींना पुनर्निर्मितीची संधी देते. ताणतणाव कमी ठेवा. ध्यान, श्वसनक्रिया, छंद यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. नियमित आरोग्य तपासणी करा. 40 वर्षानंतर किंवा वर्षातून एकदा ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, स्त्रियांनी मोमोग्राफी, प्रोस्टेट चेकअप करावं. जास्त वजन टाळा. स्थूलपणामुळे हार्मोन्सचं असंतुलन होऊन कॅन्सरचा धोका वाढतो. सूर्यप्रकाशात मर्यादित वेळ बसा. सकाळच्या सौम्य उन्हाचा फायदा घ्या, पण दुपारच्या कडक उन्हात जास्त वेळ राहणं टाळा. यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. जास्त कृत्रिम फास्ट फूड शक्यतो टाळा. धूम्रपान करणाऱ्यांच्या जवळ राहू नका. सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्य. सकारात्मक विचार ठेवा. मनःशांती, आनंदी वृत्ती रोगांपासून बचाव करते. एकटेपणा टाळा. कुटुंब, मित्र, समाजाशी जोडून राहा. वाईट सवयींपासून दूर राहा. चुकीच्या संगतीतून व्यसनाधीनता वाढते, हे लक्षात ठेवा. सामाजिक कार्यात सहभाग घ्या. रक्तदान, झाडं लावणं, स्वच्छता मोहिमा यामध्ये सहभागी व्हा. चांगली बोलणी, हसणं, खेळणं. हसल्याने शरीरात एंडोमॉर्फिन्स नावाचं हार्मोन्स तयार होतं, जे कॅन्सर विरोधी लढ्यात मदत करतं. अत्याधिक राग, मत्सर, द्वेष टाळा. नकारात्मक भावना शरीरात विषारी परिणाम करतात, त्यामुळे नकारात्मक भावना मनामध्ये ठेवू नका. कुटुंबियाशी संवाद साधा. समस्या दाबून न ठेवता वाटून घ्या. ताण कमी होतो. निसर्गाशी जवळीक ठेवा. बागकाम, फिरणं, पक्ष्यांचं निरीक्षण मनाला शांतता देते. धार्मिक आणि आध्यात्मिक साधना. प्रार्थना, जप, ध्यान यामुळे मानसिक ताकद वाढते. त्यामुळे नक्कीच आध्यात्मिक साधना नक्कीच करा. सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. नवीन छंद, वाचन, कला शिकणे यामुळे मन ताजंतवानं राहतं.
स्वच्छ अन्न, शुद्ध पाणी, शारीरिक स्वच्छता, व्यसनापासून दूर राहणं, संतुलित जीवनशैली, नियमित व्यायाम, तणावावर नियंत्रण आणि आनंदी सामाजिक जीवन या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कॅन्सरपासून सुरक्षितता आहे. तेव्हा वरील टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वापर करू शकता आणि धोकादायक अशा अन्नपदार्थापासून त्याचप्रमाणे धूम्रपानापासून दूर राहून तुम्ही तुमचं आरोग्य सदृढ ठेवू शकता आणि दीर्घकाळ जीवन नक्कीच जगू शकता. तेव्हा या टिप्स नक्कीच फॉलो करायला विसरू नका.